नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचे नाव आहे देशाज्ञान चाचणी आणि त्याला इंग्लिशमध्ये डायरेक्शन असे म्हणतात. आणि हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. का बरं? कारण जर आपण प्रिव्हियस इयर पेपर उचलून बघितले, जसे तुम्ही सरळ सेवेचे पहा किंवा पोलीस भरतीचे पहा, तर आपल्याला ह्या टॉपिकवरचे निश्चितपणे एक किंवा दोन प्रश्न बघायला मिळतात. त्या कारणामुळे हा टॉपिक आपल्यासाठी फार महत्त्वाचा होऊन जातो. म्हणून मित्रांनो, आपल्याला ह्या टॉपिकची चांगल्याने तयारी करायची आहे. तर चला मित्रांनो, टॉपिकला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी येणे फार गरजेचे आहे. जशी कोणत्या साईडला कोणती दिशा आहे, कोणत्या बाजूला कोणती दिशा आहे, ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे. तर सर्वात पहिला आधी जाणून घेऊ की कोणत्या बाजूला कोणती दिशा म्हणतात. पहा मित्रांनो, आता सर्वांना माहित आहे की जी आपली उजवी बाजू आहे, जर मी असा उभा आहो आणि ही माझी काय आहे उजवी बाजू आहे, तर ह्या प्रत्येक वेळेस ह्या उजव्या बाजूला कोणती दिशा असणार? पूर्व. कोणती दिशा असणार? पूर्व. पूर्वच्या विरुद्ध दिशेला काय असणार? पश्चिम. काय असणार ह्या बाजूला? पश्चिम. ही जी वरची दिशा आहे, जर मी बघा, हा जो दिशाज्ञान चाचणी टॉपिक आहे, तर त्याला आपण ज्या पद्धतीने बसले आहोत, तुम्ही बघा कागद पेन धरून असे बसले असाल, असे पाहत असाल, तर त्याच याने धरायचं. आता मी ह्या बाजूने पाहत आहे, कोणत्या? ह्या बोटच्या बाजूने. तर उजवा हात कोणता झाला? हा झाला माझा उजवा हात. तर उजव्या हाताला कोणती? पूर्व दिशा. डाव्या हाताला कोणती? पश्चिम दिशा. वरच्या बाजूला उत्तर दिशा. वरच्या बाजूला काय असणार? उत्तर. आणि खालच्या बाजूला दक्षिण. तर ह्या अशा चार दिशा आहेत मित्रांनो. बघा, ह्या उत्तर बाजूला इंग्लिशमध्ये नॉर्थ म्हणतात, दक्षिणला साऊथ म्हणतात, पूर्वला ईस्ट म्हणतात आणि पश्चिमला वेस्ट म्हणतात. तर ह्या झाल्या चार दिशा मित्रांनो. पण चारच दिशा आहेत का? नाही, आणखी चार दिशा आहेत. कोणत्या आहेत ते पहा. एक मिनिट. बघा, आणखी चार दिशा आहेत. ह्या तर झाल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणखी चार दिशा आहेत मित्रांनो. कोणत्या? तर ह्या वाल्या बाजूच्या. बरोबर आहे का नाही? तर बघा, ही कोणती आहे? ही तर झाली उत्तर, दक्षिण, पूर्व आणि हे पश्चिम. एवढं समजलं? तर ही दिशा पहा मित्रांनो. ही दिशा कोणती आहे? ही दिशा आहे ईशान्य. ही दिशा कोणती आहे? ईशान्य. हिला म्हणतात आग्नेय. हिला काय म्हणतात? आग्नेय. हिला नैऋत्य. नैऋत्य. आणि ह्या दिशेला म्हणतात वायव्य. काय म्हणतात ह्या दिशेला? वायव्य. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि काय? वायव्य. ह्या आणखी चार दिशा आहेत. ह्या चार दिशा आणि ह्या चार दिशा, टोटल दिशा किती आहेत? 8. 8च दिशांवरती सर्व काही टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर पहा, यांना पण इंग्लिशमध्ये नाव आहेत. जसं याला आपण काय म्हणतो? नॉर्थ म्हणतो आणि याला काय म्हणतो? ईस्ट म्हणतो. तर ह्या दिशेला इंग्लिशमध्ये नॉर्थ ईस्ट असे नाव आहेत. काय? नॉर्थ ईस्ट म्हणतात. आग्नेयला साऊथ ईस्ट म्हणतात. साऊथ ईस्ट. ह्या नैऋत्येला साऊथ वेस्ट म्हणतात आणि वायव्येला नॉर्थ वेस्ट म्हणतात. तर अशा पद्धतीने यांची इंग्लिशमध्ये नाव आहेत मित्रांनो. ह्या चार दिशा आणि त्या चार दिशा, टोटल किती आहेत? 8. एकदा रिपीट करून घेऊ आपण. बघा, ही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. झाल्या 8 दिशा. तर बघा, बेसिकली हा एवढाच बेसिक आहे मित्रांनो ह्या टॉपिकमध्ये. पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, तसं पाहिलं तर हा पूर्णच्या पूर्ण टॉपिक आपण डायग्रामद्वारे सॉल्व्ह करतो. पण जर तुम्ही याच्या अगोदरच्या टॉपिक नातेसंबंध पाहिले असाल, तर त्याच्यात मी भरपूरशा तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या की नेमकं डायग्राम कसं काढायचं, कोणती गोष्ट कशी मांडायची. पण ह्या टॉपिकमध्ये तसं काही शिकण्याची गरज नाही आपल्याला मित्रांनो. कारण जेवढं काही बेसिक काही ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्या सर्वच्या सर्व आपल्याला प्रश्नांमध्ये येणार आणि त्या प्रश्नांद्वारेच आपल्याला कळणार. म्हणून आता काय करू आपण मित्रांनो, डायरेक्ट प्रश्न घेऊ. तुम्हाला लिहायचे असेल तर तुम्ही हे सर्व काही गोष्टी लिहून घ्या. आता पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1.
तुम्हाला बाजूला दिसत असेल. डायग्राम कशी काढायची, कशा पद्धतीने न्यायचं, ते सर्व काही आता आपण ह्या प्रश्नांद्वारे समजू. बघा, प्रश्न काय म्हणतो, बी हे गाव ये गावाच्या उत्तरेला आहे. बघा, जसं लाईन टू लाईन जसं सांगितलं जाते तसं आपल्याला काय करायचं आहे, डायग्राम काढत न्यायचं आहे. काय म्हणते, बी हे गाव ये गावाच्या उत्तरेला आहे. जर समजा येला मी इथं लिहितो, हा ये आहे इथं, तर बी काय होणार, याच्या उत्तरेला, उत्तर म्हणजे कोणती, वरची दिशा, तर काय होणार, बी इथं होणार. अरे, उत्तर दिशा म्हणजे वरची दिशा झाली ना, तर बी काही वरती जाणार. मग काय म्हणतो, बी हे गाव याच्या उत्तरेला आहे. लिहिला आपण उत्तरेला, कारण की ही उत्तर दिशा आहे ना, आता आपण मागेच पाहिलं होतं. बरं, सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे. सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे. आता हा बी आहे इथं, बी ची उजवी हात म्हणजे माझाच उजवा हात, म्हणजे सी हे गाव पूर्वेला आहे म्हणजे इथं होणार. बरोबर आहे का नाही? बरं, डी हे गाव ये गावाच्या डावीकडे. डी हे गाव ये गावाच्या डावीकडे आहे. आता डावी साईड बघा मित्रांनो, जसा मी उभा आहोत, तुम्ही उभा आहे, ही काय झाली उजवी साईड आणि ही काय झाली, ही डावी साईड. म्हणजे डी हे गाव याच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे ह्या बाजूला राहणार. हे झालं डी. बरोबर आहे का नाही? बघा, ये इथं ठेवला आपण, तर येची उत्तर दिशा ही, तर मग बी इथं राहणार. बीची पूर्व दिशा ही म्हणजे सी इथं राहणार, आणि येच्या डावी बाजू म्हणजे हे, तर डी इथं राहणार. अशा पद्धतीने डायग्राम आहे मित्रांनो. मग काय म्हणते प्रश्न, तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला बसलेले आहेत किंवा वसलेले आहेत. आता बघा, डी इथं आहे आणि सी इथं आहे, तर सी कोणत्या बाजूला आहे आपल्याला ते सांगायचं आहे. कोणाच्या, डीच्या. बघा, जर डीचा विचार केलं तर ही कोणती दिशा, ही उत्तर दिशा असणार डीची, आणि ही काय असणार, ही दक्षिण दिशा असणार. बरोबर आहे का नाही? ही कोणती असणार, पश्चिम, आणि ही असणार इकडची पूर्व. बरोबर आहे का नाही? आणि मला सांगा, जर ये बद्दल विचारलं असतं तर ये कोणत्या बाजूला असता, पूर्व दिशेला. बरं, शी नाही उत्तर दिशेला आहे, नाही दक्षिण दिशेला आहे. बघा, हा असा तिरपा आहे. तिरपा आहे की नाही आहे? तिरपाचा आहे. तर मग हे बीच मधली दिशा कोणती आहे, तर ईशान्य आहे. बघा मित्रांनो, ही दिशा कोणती आहे, ईशान्य दिशा आहे. अरे, ईशान्यच आहे की नाही आहे, आपण मागेच लिहिलो ना. तर बघा, उत्तर कोणतं आहे, ईशान्य, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपला बरोबर उत्तर राहणार मित्रांनो. समजलं तुम्हाला? बघा, डायग्राम आपल्याला अशाच पद्धतीने काढायचे आणि उत्तर पण अशाच पद्धतीने द्यायचे आहे. समजलं तुम्हाला? चला लवकर हे डायग्राम काढा आणि लिहून घ्या सर्व काही. आता पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो, पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 गावे एकमेकांच्या शेजारी वसलेली आहेत. 5 गावे दिली आहेत आणि काय म्हटलं आहे, ते एकमेकांच्या शेजारी बसलेली आहेत. सर्वात पहिला काय म्हणतो, पी हे गाव क्यूच्या पश्चिमेला आहे. पी हे गाव कशाच्या पश्चिमेला आहे, क्यूच्या. तर आधी आपल्याला क्यूला एका जागी मांडायला लागेल. समजा जर आपण क्यू इथं आहे, तर क्यूच्या पश्चिमेला काय आहे, पी आहे. थोडं वरती घेतो मी क्यूला, कारण की पश्चिम दिशा खालची असते, सॉरी, काय, डाव्या बाजूची असते. जर क्यूला आपण इथं घेतलं, क्यू इथं आहे, तर पी क्यूच्या पश्चिम दिशेला आहे, तर पश्चिम दिशा ही झाली. बघा ना, हे पूर्व आणि हे पश्चिम, तर पश्चिमेला कोण आहे, पी आहे. ठीक आहे, कोणाच्या, क्यूच्या. बरं, मग काय म्हणते, आर हे पीच्या दक्षिणेला आहे. आर हे पीच्या दक्षिणेला आहे. बरं, पीची उत्तर दिशा वरती आणि दक्षिण दिशा खाली, म्हणजे काय होणार, आर हे पीच्या दक्षिणेला आहे म्हणजे आर इथं येणार, पीच्या दक्षिण दिशेला. बरं, टी हे क्यूच्या उत्तरेला आहे. टी हे क्यूच्या उत्तरेला. बरं, उत्तर दिशा कोणती, वरची, तर वरती काय येणार, टी येणार. क्यूच्या उत्तरेला काय आहे, टी आहे. बरं, मग आणखी पुढे काय म्हणतो, आणि येस हे टीच्या पूर्वेला आहे. आणि येस हे टीच्या पूर्वेला आहे. पूर्व दिशा कोणती, ह्या बाजूची, इथं काय येणार, येस येणार. कळत आहे? बरं, पुढे काय म्हणते मग, येस हे टीच्या पूर्वेला वसलेले आहे. तर आर हे गाव येसच्या गावाच्या कोणत्या दिशेला वसलेले आहेत. आर, एक मिनिट पेन चेंज करून घेतो मी. काय म्हणते, आर, आर हे गाव काय म्हणते, येस गावच्या कोणत्या दिशेला वसलेले आहेत. आता हा येस झाला. बरोबर आहे. बघा, येसचा जर विचार केला आपण, तर ही येसची उत्तर दिशा आणि हे दक्षिण दिशा, हे पूर्व दिशा, आणि हे काय, पश्चिम दिशा. नाही पश्चिमेला आहे आर, नाही दक्षिणेला आहे. कशात आहे, बीच मध्ये आहे. अरे, बीच मध्ये आहे की नाही आहे,
मग मला सांगा ही बीच मधली दिशा कोणती आहे? बघा, ही काय आहे? ईशान्य, ही आग्नेय आणि ही कोणती आहे? नैऋत्य. ही कोणती दिशा आहे? नैऋत्य. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? नैऋत्य. किती आहे ऑप्शन? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 हे आपले बरोबर उत्तर राहणार मित्रांनो. काय? नैऋत्य हे ह्या प्रश्नाचे उत्तर येणार. समजलं? चला लवकर लिहून घ्या हे. चला या 2 प्रश्न समजले तुम्हाला. आता एवढं तर समजलं असेल मित्रांनो की डायग्राम नेमकं कशा पद्धतीने काढायचं. जे दिशा सांगितली त्या दिशेला त्याला ठेवायचं. आता प्रश्न क्रमांक 3 पहा मित्रांनो काय म्हणतो. ए आणि बी या दोघांनी एक्स या बिंदूपासून चालायला सुरुवात केली. कोण आहेत दोघे जण? ए आणि बी आहेत. कोणत्या बिंदूपासून? एक्स बिंदूपासून. तर बघा एक्सला कुठं पण ठेवून द्या. जसं मी एक्सला इथं धरतो. हा काय आहे? एक्स हा एक बिंदू आहे. ठीक आहे. तिथपासून ए आणि बी या दोघांनी चालायला सुरुवात केली. ठीक आहे. मग काय म्हणतो? ए उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला. ए उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला. आता बघा इथं किलोमीटर, मीटर जर असे तुम्हाला प्रश्न दिले आहेत मित्रांनो, तर थोडं सांभाळून म्हणजे कसं बनवायचं ते पहा. आता 3 किलोमीटर म्हणते कशाला? उत्तरेला गेला. उत्तरे म्हणजे वरची बाजू. तर मी एवढं अंतर धरतो आणि याला 3 किलोमीटर म्हणतो. ए हा 3 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. नंतर उजवीकडे 4 किलोमीटर जाऊन थांबला. आता बघा 3 किलोमीटर उत्तरेला गेला, मग नंतर काय उजवीकडे वाढला. तर जसे आपण बसले आहोत, जसा माझ्या तोंड ह्या बोर्डकडे आहे, जे माझी उजवी बाजू आहे, तेच त्याची पण उजवी बाजू असणार. जे माझी उजवी बाजू आहे किंवा जे तुमची उजवी बाजू आहे, तेच त्याची उजवी बाजू असणार आणि तेच त्याची डावी बाजू असणार. तर बघा सीधा गेला आणि मग उजवीकडे वळला. उजवा हात कोणता आहे? हा आहे उजवा हात. म्हणजे उजवीकडे नाही. आता बघा हा 3 किलोमीटर गेला आणि इकडे काही 4 किलोमीटर गेला. साहजिकच आहे 3 किलोमीटर पेक्षा 4 किलोमीटर थोडा जास्त दिसायला पाहिजेत. हा काही 4 किलोमीटर झाला. तर थोडं असं सांभाळून आकृती काढायची आहे, की हा 3 किलोमीटर दाखवता तर हा 4 किलोमीटर वाटला पाहिजे. म्हणजे याच्यापेक्षा ही रेस मोठी असायला पाहिजेत. हा कोण आहे? हा कोण आहे? तर हा ए आहे. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय म्हणते मित्रांनो? ते पाहूया आपण. 1 मिनिट. हां. त्याच्यानंतर काय म्हणते? हे ए ची माहिती झाली. त्याच्यानंतर बी ची माहिती दिली आहे आपल्याला मित्रांनो. बी बद्दल काय म्हणते ते चांगल्याने पहा. बी ने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली. आता कुठून पश्चिमेकडे चालणार? ह्या एक्स पॉइंट वरून. कारण की आपल्याला आधीच सांगितलं आहे की दोघांनी पण एक्स पॉइंट मधून चालायला सुरुवात केली. म्हणजे एक्स बिंदूमधून. ठीक आहे. बी ने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली व 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर बघा त्याने पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली. आता पश्चिम बाजू ही असणार आणि किती चालला? 5 किलोमीटर. तर थोडं हे 5 किलोमीटर सारखं वाटलं पाहिजे. असे काढा म्हणजे ह्या आकृतीच्या तुलनेत हे काही 5 किलोमीटर वाटलं पाहिजेत असं काढायचं. अंतर चालून गेल्यावर त्याने उजवीकडे 3 किलोमीटर अंतर चालत जाऊन थांबला. आता बघा तो पश्चिमेकडे गेला आणि उजवीकडे आणखी 3 किलोमीटर चालला. जर मी असा जातो तर माझी उजवी बाजू त्या बाजूची होणार. बरोबर आहे ना? म्हणजे मी वरती जाणार असं. तर ही बघा ह्या बाजूला गेला तो आणि उजव्या बाजूला. उजवी बाजू कोणती? ही. तर म्हणजे तो त्या बाजूला जाणार आणि किती चालला तो? 3 किलोमीटर अंतर चालत जाऊन थांबला. 3 किलोमीटर चालला तर बघा 3 किलोमीटर इथपर्यंत येणार. हा आणि हा बिंदू काय सारखाच असणार कारण की हे पण 3 किलोमीटरच आहे ना. तर हे काय 3 किलोमीटर येऊन इथं हा बी थांबला. बरोबर आहे. मग प्रश्न काय विचारलाय मित्रांनो ते पहा. तर ए आणि बी हे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? ए आणि बी हे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? ते सांगायचे आहे आपल्याला. बघा कसे सांगणार? पहा आता. हा 5 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो. तर इथपासून इथपर्यंत पण देखील हा काय असणार? 5 किलोमीटरच असणार. कारण की गॅप इथं 5 किलोमीटरची आहे तर इथं पण 5 किलोमीटरचीच असणार ना. बरोबर आहे. हे 5 किलोमीटर आणि हे किती? 4 किलोमीटर. 5 अधिक 4 किती होणार? 9 किलोमीटर. म्हणजे ते एकमेकांपासून किती किलोमीटर अंतरावर असणार? 9 किलोमीटर. बघा ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर येणार मित्रांनो काय? 9 किलोमीटर. समजलं तुम्हाला आकृती कोणत्या पद्धतीने काढायची आहे तर? समजलं ना? चला लिहून घ्या हे लवकर. चला या मित्रांनो. आता तर मला वाटते तुम्हाला डायग्राम चांगल्या पद्धतीने समजली की काढायची कोणत्या पद्धतीने. जिकडे ज्याला जायला सांगते किती किलोमीटर अंतर आहे किंवा कोणती दिशा आहे त्याला त्या साईडला पाठवायचं. बघा आता प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो मित्रांनो ते पाहूया. पहा सकाळी 7 वाजता नरेश सूर्येकडे पाठ करून चालू लागला.
सकाळी 7 वाजता कोण नरेश सूर्याकडे पाठ करून चालू लागला. बरं मला सांगा सूर्य कोणत्या बाजूने म्हणजे उगवतो? तर तुम्ही म्हणाल पूर्व दिशेने. अरे पूर्व दिशेने उगवतो ना सूर्य. बरोबर आहे. म्हणजे तो पूर्व दिशेला पाठ करून चालू लागला म्हणजे तो कोणत्या दिशेला चालत आहे? पश्चिमेला. बघा ना, ही झाली पूर्व दिशा. जर हिच्याकडे तो पाठ करून चालत आहे तर कुठे चालत असणार? पश्चिमेलाच चालत असणार ना. अरे तो पश्चिम दिशेलाच चालणार की नाही? तर तो पश्चिम दिशेला चालत आहे. कोण? नरेश. नरेशच आहे का पहा एकदा. हा, कोण? नरेशच आहे. कुठे जात आहे? तो पश्चिमेला. समजलं का बरं पश्चिमेला जात आहे तर तो? मग काय म्हणतात? तो पश्चिमेला चालू लागला. बरं, ही आहे पश्चिम दिशा. तो पश्चिमेला चालू लागला. कोण? नरेश. मग काय म्हणते? नंतर डावीकडे वळून चालू लागला. आता बघा, तो पश्चिमेला गेला, वरची बाजू उजवी होणार आणि खालची बाजू काही डावी. नंतर तो कुठे चालू लागला? डावीकडे. काही अंतर वगैरे जर दिलं नाहीये तर तुम्ही कसं पण नेऊ शकते त्याला. मग तो काय डावीकडे चालू लागला. मग नंतर उजवीकडे वळून काही अंतर गाठायला गाठल्यानंतर मग काय बघा, तो डावीकडे खाली गेला म्हणजे असं बघत आहे तो. मग काय तो उजवीकडे वळला, तर उजवी बाजू ही आहे तर तो उजव्या बाजूला जाणार. तर मग तो उजव्या बाजूला गेला. ठीक आहे. मग काय म्हणते? उजवीकडे वळून काही अंतर गाठल्यानंतर शेवटी तो डावीकडे चालत जाऊन थांबला. मग तो आता काय डावीकडे चालत जाऊन थांबला आहे. आता बघा, ह्या बाजूला मी चालत आहो, वरची बाजू उजवी, खालची बाजू डावी. तर तो काय डाव्या बाजूला जाऊन थांबला. नरेश इथं येऊन थांबला डाव्या बाजूला. हा, मग काय म्हणते? तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? आता काय विचारलंय आपल्याला प्रश्नामध्ये? त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? त्याचे तोंड खालच्या बाजूला आहे म्हणजे कोणती दिशा असणार? दक्षिण दिशा. वरची दिशा म्हणजे उत्तर, बाजूची पूर्व आणि ह्या बाजूची काय पश्चिम. तर त्याचा तोंड खालच्या दिशेला आहे म्हणजे त्याचा तोंड कोणत्या दिशेला असणार? दक्षिण. ऑप्शन नंबर 4 उत्तर येईल मित्रांनो. काय? दक्षिण. बघा ना, आपण आकृती काढली होती ना, पहा. काय होणार? पूर्व, पश्चिम, उत्तर आणि हे काय होणार? दक्षिण. खाली काय येणार? खाली दक्षिणच आणि त्याच्या तोंड काय आहे? खाली. म्हणजेच उत्तर काय येणार? दक्षिण. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो. काय? दक्षिण. चला लवकर लिहून घ्या, सोपे प्रश्न होता. चला या मित्रांनो, 4 प्रश्न समजले तुम्हाला. आता काय बघा, प्रश्न क्रमांक 5. चांगला प्रश्न आहे मित्रांनो. स हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. स दिलाय आपल्याला, तो कोणत्या दिशेने चालू लागला? पूर्व. बरं, पूर्व दिशा कोणती? उजव्या बाजूची. जर समजा तो इथून चालायला सुरुवात केली तर तो सर्वात आधी पूर्वेला गेला. काही अंतर दिलं आहे का? नाही, काहीच अंतर दिलेलं नाही. मग त्याच्यानंतर पहा, काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. आता बघा, तो पूर्वेकडे गेला, मग काही वेळाने काय उजवीकडे. तर बघा, डावी बाजू ही होणार आणि उजवी बाजू ही, म्हणजे काय खालची बाजू उजवी होणार. तुमच्या याने पहा ना. तर काय तो उजवीकडे वळला. ठीक आहे. नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. मग नंतर तो काय डावीकडे वळला. आता तो खालच्या बाजूला जात आहे. ही उजवी बाजू होणार आणि ही काय डावी बाजू. तर तो डाव्या बाजूने वळला. डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. आता डावीकडे वळून काय तो आणखी उजवीकडे चालला. तर उजवी बाजू कोणती होणार? आता बघा, डावी ही होणार आणि उजवी म्हणजे खालच्या बाजूला जाणार तो. इकडे आला. ठीक आहे. उजवीकडे वळून चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असे म्हणावे लागेल. बघा, आता तो खालच्या दिशेने चालत आहे. आताच मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं आपण की खालची दिशा ही कोणती दिशा आहे? तर दक्षिण दिशा आहे. म्हणजे उत्तर काय राहणार? ऑप्शन नंबर 2. काय? दक्षिण. कारण की तो खालच्या दिशेने जात आहे आणि खालची दिशा कोणती आहे? दक्षिण दिशा आहे. म्हणजे उत्तर काय येणार? दक्षिण. काय? ऑप्शन नंबर 2 हे बरोबर उत्तर आहे. चला लवकर काढून घ्या ही डायग्राम. चला या मित्रांनो. आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, काय म्हणतो? मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. मोहन काय 2 किलोमीटर उत्तरेस गेला. जर समजा त्याने इथून चालायला सुरुवात केली तर तो 2 किलोमीटर काय हे उत्तर दिशेवरची हे 2 किलोमीटर गेला. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. आता बघा, वरची काय झाली? उत्तर दिशा त्याची उजवी बाजू ही झाली. तर उजव्या बाजूला तो काय 4 किलोमीटर गेला. 4 किलोमीटर गेला. ठीक आहे.
मग काय म्हणते पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. आता ही त्याची काय झाली, ह्या दिशेने चालत आहे, त्याची उजवी बाजू म्हणजे खालची बाजू काय 2 किलोमीटर. आता बघा हे हा पण 2 किलोमीटर आहे, हा पण 2 किलोमीटर आहे, तर समान यायला पाहिजेत. 2 किलोमीटर आला. बर, मग काय म्हणते नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. आता बघा तो खालच्या बाजूने जात आहे आणि तो डावीकडे वळला आणि किती किलोमीटर गेला, 4 किलोमीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून काय गेला, 4 किलोमीटर गेला. ठीक आहे. तर त्याचे मूळ जागेपासून अंतर किती कापले गेले, म्हणजे आता ही मूळ जागा आहे, इथपासून तो इथपर्यंत आला, तर त्याने नेमकं अंतर गाठले किती ते विचारत आहे. तर बघा हा 4 किलोमीटर आहे म्हणजे साहजिकच आहे हा पण काही असणार 4 किलोमीटर. अरे बरोबर आहे का नाही. हा 4 किलोमीटर आहे तर साहजिकच आहे हा पण काय असणार 4 किलोमीटर. आता तो इथपासून इथपर्यंत गेला, किती अंतर झाला, 4 आणि 4 8 किलोमीटर. म्हणजे काय येणार मित्रांनो याचे उत्तर 8 किलोमीटर. तर त्याच्या मूळ जागेपासून अंतर किती कापले गेले म्हणजे 8 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2 काय याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. काय येणार 8 किलोमीटर. चला लवकर लिहून घ्या हे. चला या मित्रांनो. आता बघा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो, डब्ल्यू पश्चिमेकडे 40 मीटर चालत गेला. कुठं गेला डब्ल्यू, पश्चिमेकडे. आता बघा समजा जर त्यांनी इथपासून चालायला सुरुवात केली तर ही पश्चिम दिशा आहे आणि तो किती 40 मीटर चालला पश्चिम दिशेला. बरं, तिथून तो डावीकडे वळला. आता डावी समजत असेल मित्रांनो, तो असा गेला तर उजवी वरची आणि डावी खालची. डावीकडे वळला व 30 मीटर चालत गेला. तो डावीकडे वळला व किती 30 मीटर चालत गेला. थोडं जास्त झालं. हा 30 मीटर चाललं. बघा हे 40 मीटर आहे आणि हे 30 मीटर आहे, तर 40 मीटर पेक्षा ही लाईन थोडी कमीच दिसायला पाहिजेत आपल्याला. तिथून तो उजवीकडे वळला व 20 मीटर चालत गेला. आता बघा तो खाली पाहत आहे, डावी बाजू ही झाली आणि उजवी बाजू ही झाली, तर ह्या बाजूला जाणार म्हणजे ह्या बाजूला जाणार इकडे किती 20 मीटर. इकडे गेला आणि तो किती 20 मीटर चालला उजवीकडे जाऊन. तिथून पुन्हा उजवीकडे वळून तो 30 मीटर चालत गेला. आता बघा तो इकडे गेला आणि उजवीकडे म्हणजे काय वरची बाजू, उजवीकडे म्हणजे काय वरची बाजू, तर वरच्या बाजूला किती तो म्हणजे उजवीकडे किती 30 मीटर चालत गेला. आता जर तुम्हाला हे कळलंच असेल मित्रांनो कोणती उजवी आणि कोणती डावी बाजू म्हणून, ते जर आपल्या हातावरती दिलं आहे, उजवीकडे वळून तो 30 मीटर चालत गेला, तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर आहे. आता तो सुरुवातीच्या स्थानापासून किती दूर आहे ते विचारलंय. बघा सुरुवात त्यांनी इथून केली होती, बरोबर आहे का नाही. बघा हे 20 मीटर अंतर आहे तर साहजिकच आहे हे पण 20 मीटर अंतर असणार. अरे बरोबर आहे का नाही, हे 20 मीटर अंतर आहे तर हे पण 20 मीटर अंतर आहे, कारण की सारखीच गॅप आहे दोघांमध्ये. बरं, हे 20 मीटर आणि हे 40 मीटर किती होणार 60 मीटर, म्हणजे ऑप्शन नंबर 2 किती होणार 60 मीटर. कारण की हे 20 मीटर आणि हे 40 मीटर दोघांची बेरीज करा ना, तो इथपासून इथपर्यंत चालला ना, भलेही तो आळा तेढा गेला असेल पण तो इथपासून इथपर्यंत चालला ना. तर तेच विचारलंय, तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर आहे. हा सुरुवातीचे स्थान आणि तो इथपर्यंत आलाय, हे 40 मीटर आणि हे 20 मीटर म्हणजे किती 60 मीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर उत्तर आहे किती 60 मीटर. चला हे पण लवकर लिहून घ्या. चला या मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 8 पहा. सोपी प्रश्न आहे मित्रांनो, लांबलचक दिसत असेल भले पण सोपी प्रश्न आहे. काय आहे ते वाचूया पहा. एक व्यक्ती ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला. बघा एक व्यक्ती आहे तो ए या बिंदूपासून, आता जर एला आपण इथं धरलं, ए हा एक नावाचा बिंदू आहे, इथून एक व्यक्ती काय दक्षिण दिशेला, दक्षिण दिशा म्हणजे काय खालची दिशा, आणि किती मीटर 30 मीटर चालत गेला. बरोबर आहे. मग काय म्हणतो, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळला आणि 30 मीटर अंतर चालत गेला. बघा आता तो खाली गेला, खालची बाजू ही डावी बाजू आणि हे उजवी बाजू, तो उजवी बाजूला वळला आणि काय 30 मीटर अंतर चालत गेला. चला न्या मग याला, हा उजवीकडे वळला आणि किती 30 मीटर अंतर चालत गेला आणखी. बरं, मग काय म्हणतो त्याच्यानंतर गेला, नंतर तो त्याच्या डावीकडे वळला आणि 20 मीटर अंतर चालत गेला. आता बघा त्याच्या तोंड ह्या बाजूला आहे, वरची बाजू उजवी आणि खालची बाजू डावी, तो कुठे गेला डाव्या बाजूला म्हणजे खाली गेला, किती गेला 20 मीटर. हे घ्या खालची बाजू आणि किती गेला 20 मीटर अंतर चालत गेला. मग काय म्हणजे शेवटी पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळला आणि 30 मीटर अंतरावर असलेल्या बी या बिंदूजवळ येऊन पोहोचला. बरं तो काय म्हणतो,
पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळला. आता तो खाली जात आहे. ही डावी बाजू आहे आणि किती गेला तो? 30 मीटर अंतर चालत गेला. बघा तो 30 मीटर अंतर चालत गेला आणि इथं काय बी या बिंदूवर येऊन पोहोचला. किती मीटर अंतर? 30 मीटर अंतर. ठीक आहे. बिंदूजवळ येऊन पोहोचला. तर ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती म्हणते? हा ए झाला आणि बी. आपल्याला ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर काढायचे आहे. बघा इथपासून इथपर्यंतची गॅप किती? 20 मीटर आहे. तर ही सुद्धा काय असणार? 20 मीटर. आणि इथपासून इथपर्यंत बघा, इथपासून इथपर्यंत काय आहे? 30. इथपासून इथपर्यंत 30 आहे ना, हे 30 झालं आणि हे 20. दोघांची पण काय होणार? बेरीज म्हणजे किती होणार? 30 अधिक 20 मीटर म्हणजेच किती होणार? 50 मीटर. म्हणजे तो ए पासून बी पर्यंतचे सरळ किती असणार अंतर? 50 मीटर. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 3 याचे उत्तर असणार काय? 50 मीटर. ऑप्शन नंबर 3 याचे उत्तर असणार काय? 50 मीटर. सोपी होता प्रश्न. चला लिहून घ्या हे लवकर. चला या मित्रांनो. आता बघा प्रश्न क्रमांक 9 आणि ह्या टाईपचा आखरी प्रश्न मित्रांनो. काय म्हणतो? राधिका तिच्या घरापासून 50 मीटर अंतरावर दक्षिणेला गेली. राधिका तिच्या घरापासून 50 मीटर अंतरावर कुठं? दक्षिणेला गेली. दक्षिण कुठं? खाली. जर समजा इथं तिच्या घर आहे तर ते दक्षिण दिशेला गेली किती? 50 मीटर अंतरावर. 50 मीटर थोडं मोठं दाखवून घेऊ. चला. मग काय म्हणते? नंतर डावीकडे 20 मीटर अंतर चालत गेली. आता बघा डावी बाजू ही होणार. तर डाव्या बाजूला किती? 20 मीटर अंतर. हे घ्या डाव्या बाजूला किती? 20 मीटर अंतर चालत गेली. मग काय म्हणते? शेवटी ती उत्तरेकडे 30 मीटर अंतर जाऊन थांबली. आता उत्तर दिशा कोणती? वरची दिशा. तर वरती ते गेली किती? 30 मीटर अंतरावर जाऊन थांबली. इथं जाऊन थांबली ते किती? 30 मीटर अंतर समजा हे. बरोबर आहे. अंतरावर जाऊन थांबली. तर ती सध्या तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? आता ती तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे आपल्याला ते सांगायचे आहे मित्रांनो. बघा हा तिचा घर झाला. बरोबर आहे. ही तिच्या घराची पूर्व दिशा झाली. ही पश्चिम दिशा झाली. ही वरची उत्तर दिशा झाली आणि खालची काय? दक्षिण दिशा झाली. बरं चारही दिशापैकी हा पॉइंट येत आहे का आपल्या दिशांमध्ये? नाही. म्हणजे ती कोणती तरी पूर्व आणि दक्षिण मधल्या बिचातली दिशा आहे. बरं पूर्व आणि दक्षिण यांच्या बिचातली दिशा कोणती होणार? बघा हे ईशान्य आणि हे काय? आग्नेय. ही कोणती दिशा आहे? आग्नेय. आग्नेय दिशा आहे. तर ऑप्शन नंबर कोणता येणार मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार काय? आग्नेय. आग्नेयच्या दिशेला आहे ना. बघा इथपासून सुरुवात केली आणि इथं येऊन थांबली ते. वरची उत्तर, खालची दक्षिण, बाजूची पश्चिम आणि तिच्या पुढची पूर्व. तर ते दक्षिण आणि पूर्व दोघांच्या बीचामध्ये आहे. दक्षिण आणि पूर्व दोघांच्या बीचामध्ये कोणती दिशा येते? आग्नेय दिशा येते. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. चला लवकर लिहून घ्या हे. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. नवीन टॉपिकला सुरुवात केली आपण. काही बेसिक गोष्ट डायग्राम कशी का काढायची त्या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलो. आशा करतो तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी समजल्या नसतील. एक्का दुक्का विद्यार्थी असतील की ज्यांना समजलं नसेल तर तुम्ही काय करा, एकदा व्हिडिओला पुन्हा पहा. त्याने तुमची आणखी कॉन्सेप्ट क्लिअर होणार. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल, टीचिंग कॉन्सेप्ट्स आवडत असतील तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर चला आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.